नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बिझनेस ब्लॉगिंग मध्ये। आज 100 ब्लॉगिंगचा दिवस 23वा। तर मित्रांनो, आज पण पवईला साईड होती, तर आज अपेक्षा केली होती की खूप सुंदर साईड असेल, चांगली असेल, छोटी असेल, पण आज भाई आपण आज पण फसलो आहे आपल्या नशिबाने। त्यामुळे आज पण साईड मोठी होती आणि पाऊस पण होता, त्यामुळे व्हिडिओ काय जास्त शूट करायला भेटला नाही, तर थोडं समजून घ्या। दादर स्टेशनला पोहोचलो, पण आज गर्दी खूप होती कारण का ट्रेन 10 मिनिटं उशिराने होती। तर इकडून ऑफिसला पोहोचलो, ऑफिसवरनं सामान वगैरे घेतलं, आता निघालोय साईड वरती जायला। कारण का आज ऑफिसचं दाखवलं नाही, कारण का तो मित्र एक येणार होता मधीतच मशीन द्यायला। आता निघालोय आर्य कॉलनीत। बघा तिकडे ऊन पडलाय कडकडीत आणि आर्य कॉलनीत पाऊस पडलाय, पूर्ण पावसाने ओलं झालंय सगळं। आता पोहोचलोय मित्रांनो साईड वरती, पण आज पण आपलं नशीब गांडू होतं। बघू शकता तुम्ही केवढी मोठी साईड लागली आज पण। तर काय करणार, काम आहे तर भाई करायला पडेगा ही। तर आपण काही विषय खोल करत नाही, विषय करत बसत नाही, डायरेक्ट कामाला सुरुवात करतो। कामाला सुरुवात केली। आज मुलुंड सिटी सर्वे ऑफिसची साईड होती, हे पूर्ण मोजायचं होतं। परत लेवल पण थोडे घ्यायच्या होत्या, कारण की कामाला सुरुवात केली आहे, पण नशिबीलाच बनवती लागली तर काय करणार। मित्रांनो, मेहनत करत राहायची, सफलता एक दिवस नक्कीच आपल्या हाती येते। देव पण आपली परीक्षा घेत असतो, त्यामुळे परीक्षेत पास होणं हे आपल्या हातात असतं। त्यामुळे मित्रांनो, मी कधीच मागे फिरून बघत नाही, पण काय होतं थकलं जातं ना एवढ्या साईड मोठं करून, त्यामुळे बाकी काही प्रश्न नाही। मित्रांनो, झाली आता साईड, निघालोय घरी जायला। मित्रांनो, आज खूप दमलो होतो, तर झोपलेलो रिक्षात। त्यांनी बघा कशी गपचूप व्हिडिओ काढून मला सेंड केली आहे। मित्रांनो, बोरिवली स्टेशनला बोरिवलीचे MLA आले होते, कारण का लोकांना काय ट्रेनचा त्रास वगैरे होतो। मित्रांनो, आज काम खूप होतं, त्यामुळे जास्त व्हिडिओ काही शूट करायला भेटले नाही, त्यामुळे समजून घ्या। आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा, चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब